फॉर्म्युले तुम्ही लर्न करताय तर लर्न करायची टॅग राहायला पाहिजे. जसं आपण साईनचे फॉर्मेट आपण बघितलं, ऑल स्टुडंट टेक कॉफी. नंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही नावं बनवा, काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर बघायला गेलो ना की काही जे फॉर्म्युले असतात ते माहिती राहत नाही. मला माहिती आहे आता 2 वर्ष जेईची तुम्ही एक्झाम दिल्या आहे, दोन्ही एक्झाम देऊन दिलेल्या आहे, मग याचा अर्थ तुम्हाला सगळे फॉर्म्युले इंट्रोड्यूस असाल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही असे फॉर्म्युले ते हिडन असतात ते आपल्याला माहित नाही पडत. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा अचानक येतात, बरोबर की नाही. आणि ट्रिग्नोमेट्रिक मध्ये जीएस सोल्युशन आणि म्हणजे जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन हे 2 कन्सेप्ट खूप महत्वाचे. याच्यावरती मागे पण तुम्हाला क्वेश्चन्स आले असतील. कुठे? जेई मध्ये आला का नाही? प्रिन्सिपल आणि जीएस सोल्युशन, जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन वरती क्वेश्चन्स जेई मध्ये पण विचारले जातात आणि सीईटी मध्ये तर जास्तीत जास्त प्रत्येक वेळेस 2 तरी येतात मॅक्झिमम जीएस आणि प्रिन्सिपल सोल्युशन वरती. म्हणजे ट्रिग्नोमेट्री इथे कम्प्लीट करू आज, फॉर्म्युले अंडरस्टँड करून. त्याच्यानंतर तुम्हाला हे पण अंडरस्टँडिंग करायची की फॉर्म्युला केव्हा कसा यूज करायचा आणि का बरं यूज करायचा. बघा, फॉर्म्युला पाठ करून घेतलं ओके, पण युजच करताना आला तर काय कामाचं, बरोबर की नाही. तर तुम्हाला तो कुठे यूज करायचा आहे ते तुम्हाला माहित पाहिजे आणि काय यूज करायचं आहे. मेजॉरिटी फॉर्म्युला केव्हा यूज करतात माहितीये का? जेव्हा आपण साइन कॉस असे फंक्शन दिले, जर साइन आणि कॉस दिला सपोज, एक तर दोन्हींना साइन बनवण्यासाठी, एक तर दोन्हींना कॉस बनवण्यासाठी. म्हणजे साइन आहे त्याच्यासोबत कॉस दिलेला आहे, तर कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बनवतात. बघायला जाऊ तर एक पॅटर्न तुम्हाला माहित पाहिजे, तो म्हणजे फॉर्म्युलाचा पॅटर्न. फॉर्म्युला कसा असतो, फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात, फॉर्म्युला कसा बनतोय. बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 11वी 12वी शिकत होते तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला प्रूफ करायला लावायचे. बघा, तुम्हाला एक आठवण असेल, साइन वाय दिलेला आहे, साइन एक्स, आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायला लावायचे बाय द फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपलने आपण डेरिव्हेटिव्ह काढायचो, लिमिट द्यायचो, हे द्यायचो. पण आता गरज आहे का? नाही. आपल्याला माहिती याचं काय डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, झालं. काय पाहिजे? आपण पहिले काय करायचो, फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये साइनचा, कॉसचा, टॅनचा सगळे फॉर्म्युले, म्हणजे सगळे जे आहे ना ते प्रूफ केलं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो कॉस एक्स असतो, असं मोठं सॉल्व्ह करायचो. नंतर हळूहळू ते कॉम्पॅक्ट झाले, कमी झाले आणि काय झालं बरं, फॉर्म्युले फक्त फॉर्म्युले होऊन गेले. ते आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मोठं लेंदी मध्ये नाही पाहिजे, फक्त लास्ट सोल्युशन पाहिजे, फर्स्ट अँड लास्ट. LHS RHS चे जे रिलेशन आहे ते पार्ट पाहिजे, बस. आता हे जेवढे पण आपण घेणार आहे ते तुमच्या 11वी 12वी मध्ये प्रूफ म्हणून येतात, एक्झाम मध्ये पण प्रूफ म्हणून देतात की याला प्रूफ करा, RHS इक्वल टू LHS प्रूफ करा, असं दिलं असेल हे प्रूफ करा, dy बाय dx इज इक्वल टू कॉस आहे इफ द y इज इक्वल टू साइन बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. मग बाक्क लंबा सॉल्व करा, लिमिट द्या, एच 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 दाखवा. आपल्याला माहिती आहे ना फर्स्ट प्रिन्सिपल कोणता असतो, dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट प्रिन्सिपल लिमिट h टेंड्स टू 0, बरोबर नाही. f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h, हा फॉर्म्युला आपण अप्लाय करायचो डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. आता याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो, याचा यूज करून मग हा निघणार आहे. आपल्याला माहिती आहे हा निघणार आहे, तर याचा यूज करायची काय गरज आहे बरं? काही निडाक लर्न करून घ्यायचं. तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताना का आता काय फर्स्ट प्रिन्सिपल यूज करतात का? नाही, डायरेक्ट सॉल्युशन लिहितात. तसंच आपण काय करू, ट्रिग्नोमेट्रीचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते लिहिणार आहे. आता बघा माझ्याकडनं जे फर्स्ट फॉर्म्युला साइन ए प्लस बी इज इक्वल टू
लिहितच जा, डायरेक्ट लिहितच जा. आता मी थोडं शॉर्ट मध्ये लिहितो. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. लक्षात घ्या, पहिला ए असेल, दुसरा बी असेल. हा शॉर्टकट आहे टू लर्न. पाठ करायचं शॉर्टकट. मी तुम्हाला बोललो होतो, आपला साइन कॉस असं पाठ नाही करत बसायचंय. आपल्याला फक्त काय पाहिजे, साइन पाहिजे, साइन कॉस पाहिजे, कॉस साइन पाहिजे, CSCT. बघा मी इकडे थोडे नोटेशन सांगून देतो. साइन, कॉस, टॅन, कॉसेक, नंतर सेक, नंतर कॉट. याचं नोटेशन काय करायचं, एस करायचं, याचा सी करायचं, याचा टी करायचा, याचा CS करायचा, याचा SC करायचा आणि याचा CT करायचा. सिंपल. हे नोटेशन वरनं लर्न करायचं. नाहीतर शॉर्टकट ट्रिक पण खूप आहेत. एक स्लोगन बनवून पाठ करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. स्लोगन बनवतात, ओके, त्याला काहीतरी बोलतात, ते स्लोगन मध्ये पाठ करून घेतात लोक, गाण्यामध्ये पाठ करून घेतात. तसं करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इट्स डिपेंड युअर चॉईस. ओके. या फॉर्मेट मध्ये जर साइन ए प्लस बी काय असतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याला उलट बी केलं काही फरक पडत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इथं नाही चेंज करायचं, मायनस मध्ये मायनस साइन चेंज होते. इकडे लक्ष द्या, साइन ए मायनस बी काय असेल, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हा लक्षात. नंतर कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कळलं का. नेक्स्ट कॉस ए मायनस बी, दोन्ही काय, सी म्हणजे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कळलं का. डाऊट आहे कोणाला इथं. हा झाला साइन साइन कॉस कॉस. आता काय बाकी आहे, हे झाल्यानंतर टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. कळलं का. नंतर टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी. बघा मी पहिले सांगतोय, जर मी TT लिहिला याचा अर्थ पहिला जो टर्म असेल तो काय असेल, तुमचा ए असेल, दुसरा बी असेल. कळलं का. हा, पहिला ए बी च्या हिशोबाने लिहिलेलं आहे, हा का. नंतर प्लस 1 अपॉन 1 सॉरी टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. कळलं का. नेक्स्ट कॉट ए प्लस बी इज इक्वल टू कॉट, CT म्हणजे तुमचा कॉट आहे, इंटू कॉट ए कॉट बी मायनस 1 अपॉन कॉट ए प्लस कॉट बी. नेक्स्ट कॉट ए मायनस बी इज इक्वल टू कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट ए मायनस कॉट बी. कळलं का. याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. चेंज केव्हा होईल, जेव्हा या दोन्हीची जागा चेंज होईल, इकडे पण चेंज होऊन जाईल. म्हणजे जर हा बी इथं आला, हा ए तिकडे गेला, इथं बी होऊन जाईल, तिथं ए होऊन जाईल. कळलं ना. यांची पोझिशन चेंज झाली तर इकडे बी ची पोझिशन पण चेंज होईल. कळलं का. बघा नंतर तिकडचं ते ऍड झाल्यानंतर इथं लक्ष द्या. आता जर आपल्याला बघा हा क्वाड्रंट फॉर्मेट दाखवतो, क्वाड्रंट फॉर्मेट आहे. इथं काय आहे, जर हा टॅन π/4 प्लस थिटा असतो तेव्हा आपण 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. हे बघा, हे लक्षात घ्या. टी म्हणजे टॅन आहे, CT म्हणजे कॉट आहे. लक्षात घ्या का. नंतर टॅन π/4 मायनस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा. बघा एक लक्षात घ्या, जिथं ए बी नाहीये लक्षात घ्या तिथं थिटा आहे, जिथं ए बी नाहीये तिथं थिटा, एवढं लक्षात ठेवायचं. ए बी आणि XY या दोन कंडिशन लक्षात ठेवायचं. जिथं थिटा असेल तिथं फक्त थिटा असेल. त्याचे फॉर्म्युलामध्ये लर्न करण्याची एक पद्धत आहे. नंतर बघा साइन टू थिटा आपण परत यूज करतो याला. हा महत्वाचा फॉर्म्युला, हा जास्तीत जास्त यूज होणारा फॉर्म्युला 1 2 3. हे तिन्ही फॉर्म्युले खूप महत्वाचे आहे, जास्तीत जास्त यूज होतो. कोणता, साइन टू थिटा, टॅन टू थिटा आणि कॉस टू थिटा. आता साइन टू थिटा काय असतो,
साइन 2 साइन थिटा कॉस थिटा. बघा लक्षात घ्या, थिटा मध्ये जर मला 2 थिटा जर मला थिटा मध्ये कन्वर्ट करायचंय तर मी हा फॉर्म्युला अप्लाय करेल. नंतर यालाच आपण 2 tan थिटा प्लस 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा हा एक फॉर्म्युला आहे. नंतर tan 2 थिटा. लक्षात घ्या, साइनला मला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचा हा फॉर्म्युला यूज करेल मी. आलं लक्षात? हे बघा, हे रिझल्ट आहे. जेव्हा आपण सॉल्व्ह करायला देतात, प्रूव्ह दॅट करायला देतात ना, 9, 11वी 12वीला प्रूव्ह दॅट करायला देतात, हे सगळे काय आहे, आपल्याला प्रूव्ह केलेले सोल्युशन असतात आणि हे फॉर्म्युले बनवून जातात नंतर. कळलं का? बघा, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम ऑफ, मला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं होतं हा, आणि मला प्रोडक्ट मध्ये जर थिटा मला पाहिजे फक्त, तर त्याच्यासाठी मी काय करेल, साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करेल. कळलं का? नंतर बघा टॅन. बघा मी काय काय सांगतोय, केव्हा कुठे युज करायचं ते पण तुम्हाला सांगतोय, हे व्यवस्थित लक्षात घ्या. कुठे फॉर्म्युला कसा युज करायचा आहे त्या कंडिशन बघा. मला साइनला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचं तर मी हा फॉर्म्युला बनवेल, हा फॉर्म्युला युज करेल. नाहीतर 2 थिटा राहिला तरची गोष्ट आहे का. नंतर बघा tan 2 थिटा इज इक्वल टू, टॅनला मला टॅन मध्येच कन्वर्ट करायचं तर हा युज करेल. मला tan थिटा जर फाइंड आउट करायचा असेल, मी काय सांगतो परत लक्ष द्या का, इथं 2 थिटा दिला आहे पण मला tan थिटा काढायचा तर मी हा फॉर्म्युला युज करेल. हे 2 फॉर्म्युले, एकच फॉर्म्युला आहे ना, परत लिहून दिला मी तो, हा पण तोच आहे ना, हा तोच आहे. तर tan 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. कळलं का? नंतर सी म्हणजे cos 2 थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा हा खूप वेळा येतो अशा फॉर्म्युलेमध्ये, आपण त्याला या फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट करू शकतो. नंतर याला याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय पाहिजे, जेव्हा आपल्याला 1 व्हॅल्यू काढायची असेल, cos स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा बनवायचे असेल आणि तिथे आपल्याकडे दिलेला असेल cos 2 थिटा दिलेला असेल, याच्यामध्ये कन्वर्ट करून आपण रिएडजस्टमेंट करतो आणि त्याचे 1 आन्सर काढतो. याच्यासोबत ना साइन थिटा प्लस साइन थिटा बी दिलेला असेल, प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा काय होऊन जातो, 1 होऊन जातो. त्याच्यामध्ये आपण यूज करतो याला. कळलं का? जेव्हा मला साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा हे दोन्ही प्लस मध्ये करायचे असेल आणि मला हा दिलेला असेल, त्याच्या जागेवर हे ठेवायचं, याला साईडला करून घ्यायचं, याच्याने 1 होऊन जाईल, तुम्हाला तुमचा 1 मायनस साइन स्क्वेअर बनून जाईल. जर तुमच्या सोबत काय असेल तेव्हा साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर असं दिलं असेल. बघा एक एक्झाम्पल सांगतो मी. जर तुम्हाला एक्झाम्पल असा दिला असेल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस 2 थिटा असा दिला असेल, साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस 2 थिटा असं दिला असेल, जर तुम्ही ही व्हॅल्यू टाकली ना इथं तर काय होऊन जातं, तुमचा हा फॉर्मेट आहे ना साइन मध्ये कन्वर्ट होऊन जातो. बघा साइन मध्ये कन्वर्ट होतो कसा बघा, जर मी ही व्हॅल्यू इथे टाकली तर साइन स्क्वेअर थिटा प्लस ही व्हॅल्यू काय, सी स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, हा तुमचा काय झाला रे, 1 झाला, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा झाला आन्सर. आलं लक्षात? समजले का कसं झालं? हे कन्व्हर्जनच्या टायमाला आपल्याला लागतं, खूप महत्वाचे फॉर्म्युले म्हणून लक्षात घ्या. नंतर 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, कोणता याचाच फॉर्मेट आहे, कॉस टू कॉसचा फॉर्मेट आहे. ओके, नेक्स्ट कॉस टू साइनचा फॉर्मेट बघा अजून हा दिलेला आहे, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नंतर टॅनचा फॉर्मेट बी दिलेला आहे, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन मध्ये बघा लक्षात घ्या, कॉसला मला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, हा दिलेला आहे. कॉसला मला कॉस मध्ये कन्वर्ट करायचा दिलेला आहे, कॉसला मला टॅन मध्ये कन्वर्ट करायचा दिलेला आहे. सिंपल आहे. कळलं का? हे का बरं लागतात कन्वर्ट करायला रे? कन्वर्ट का करतो? सबट्रॅक्शन, डिवाइड, बिवाइड जे पण करायचं आपल्याला, ऑपरेशन्स करायचे असतात तेव्हा आपल्याला हे फॉर्म्युले लागतात. हे फॉर्म्युले त्याच्यासाठी युज करतो आपण. कोणाला डिलीट करायचंय, कोणाला ऍड करायचंय, कोणाला सबट्रॅक्ट करायचंय, त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला युज करून त्याला इलिब्रेट करून त्याचे मधले टर्म्स गायब करायचे असतात. कळलं का? तेव्हा जाऊन आपलं सोल्युशन निघतं मॅथ मध्ये, ट्रिग्नोमेट्री मध्ये. नंतर बघा 1 प्लस साइन 2 थिटा असं झालं तर 2 टाइम ऑफ कॉस स्क्वेअर थिटा असतो तो. लक्षात घ्या का? 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम ऑफ कॉस स्क्वेअर थिटा. नंतर 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम ऑफ साइन थिटा. दॅट्स इट. नंतर
टॅन थिटा, टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, जेव्हा मला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं रे बघा, टॅनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा. आलं लक्षात? नेक्स्ट आता बघा इथं दिलेला फॉर्मेट हा इंटू मध्ये फॉर्मेट आहे, तिकडे बघा प्लस मायनस मध्ये फॉर्मेट, मायनस मध्ये तो आन्सर. इथं काय दिलेलं आहे, साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी, त्याचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. नंतर त्याचंच फॉर्मेट लक्षात घ्या, इकडे या जागा एक्सचेंज झालेला आहे बघा, चेक करा, हे जागा एक्सचेंज झालेला आहे. जेव्हा मी साइन लिहीन तर ए बी लिहीन, जेव्हा मी कॉस मध्ये लिहीन बी ए लिहीन. लक्षात घ्या का, इकडे काय झालेलं चेक करा, फॉर्म्युला सेम आहे, या दोन्ही हे दोन्ही पण सेम आहे, फक्त ऑर्डर चेंज होते. समजताय का तुम्ही? एचा जागा बी आला, बीचा जागा साइन राहिला तर ए आणि बी राहील, कॉस राहिला तर बी आणि ए राहील, म्हणजे पहिला आणि दुसरा. कळलं का? डोक्यात आलं का? नेक्स्ट, जर मी कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी घेतला तर कॉस स्क्वेअर ए, इकडे पण तसंच कॉस साइन ए, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर बी. त्याचं उलट केलं, कॉस पहिले कॉस घेतला, साइन घेतला, दोन्ही कंडिशन सेम आहे, फक्त इकडे मी ऑर्डर चेंज केली बघा, ऑर्डर चेंज केली. पण ऑर्डर चेंज केली तर काय होतं बघा, हे दोन्ही इक्वल असतात, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी. मी बघा फक्त ऑर्डर चेंज करतोय, कॉस साइन चेंज करत नाही, फक्त ऑर्डर चेंज केली. पण लक्षात घ्या, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जर हा बी इथं लिहिला, हा ए इथून झाला, हे दोन्ही इक्वल असतात, दॅट्स इट. हे दोन्ही फॉर्म्युले आठवण ठेवायचे, जो आपल्याला फॅक्टर्स दिलेले असतील, मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल आणि आपल्याला ए आणि बी हे दोन्ही हे इकडे ऍडिशन दिलेलं आहे, इकडे त्याचं सबसेक्शन दिलेलं आहे, तर हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करू शकता तुम्ही. आलं लक्षात? पुढे बघा, नंतर कॉस थिटा प्लस साइन थिटा स्क्वेअर. इथं मी ए बी ने लिहिलं आहे, म्हणजे तिकडे काय रे थिटा आहे बघा, इकडे थिटा आहे. हे लक्षात ठेवा, फॉर्म्युले आठवण ठेवायची टॅग आहे. जिथं ए बी आहे तिकडे ए बी असेल, जिथं ए बी नाहीये तिथं थिटा असेल, सिंपल आहे. कळलं का? नंतर बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा स्क्वेअर केला तर तो असतो 1 प्लस साइन 2 थिटा. ओके, नंतर पुढचं बघा, 1 मायनस कॉस 2 थिटा, हा सी आहे, ब्रॅकेट नाही, हा ब्रॅकेटचा इथं ब्रॅकेट इथं आहे, ब्रॅकेट छोटा देऊन देतो म्हणजे समजले. 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा इज इक्वल टू टॅन थिटा असतो. लक्षात घ्या का, हा खूप महत्वाचा आहे, हा बी महत्वाचा आहे, मी अबाउट सगळेच महत्वाचे फॉर्म्युले सांगायला जाऊ तर. नंतर 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. जर एक वेळा प्लस एक वेळा मायनस असेल तो असतो काय आपला टॅन स्क्वेअर थिटा. पण कोण? कॉस स्क्वेअर थिटा, सॉरी कॉस जर प्लस मायनस मध्ये असेल 2 थिटा सोबत तर तो आपण काय लिहू शकतो? टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. आलं लक्षात? नेक्स्ट, tan x प्लस tan y अपॉन tan x मायनस tan y, एक वेळा प्लस एक वेळा मायनस, इज इक्वल टू काय असतो रे? साइन x प्लस y अपॉन साइन x मायनस y, हा फॉर्म्युला असतो. जेव्हा आपण नेक्स्ट 23rd नंबरचा जो फॉर्म्युला आहे, tan जर हा π/4 प्लस थिटा, π/4 प्लस थिटा असेल तर 1 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan थिटा असतो. आणि कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा असतो. नंतर साइन, आता याचा उलटा, जर याचा उलटा राहिला तर हा मायनस असतो. लक्षात घ्या का, इथं प्लस आहे, ओके, इथं प्लस मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस प्लस आहे. लक्षात घ्या का, कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू टॅन π/4 मायनस थिटा. इथं प्लस थिटाचा हा असा फॉर्म्युला आहे, मायनस थिटाचा असा फॉर्म्युला आहे, फक्त या दोनची जागा चेंज झाली तर साइन चेंज होऊन जातो. नंतर कॉस 2 थिटा, यालाच कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस साइन 2 थिटा पण आपण सांगतो. ओके, नेक्स्ट कॉट, सिटी म्हणजे तुमचं काय कॉट आहे, कॉट थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम ऑफ कॉट 2 थिटा असतो. लक्षात घ्या, मला जर कॉट मध्ये टॅन मध्ये दिले असेल, मला त्याला कॉट मध्ये कन्वर्ट करायची तर मी या फॉर्म्युलाचा यूज करेल. कळलं का? समजले सगळे? नेक्स्ट, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मागे लिहिलं असेल वाटतं, चेक करून घे जा, नसेल तर लिहून घे जा. हा,
मागे साइन 2 थिटाच्या मध्ये असेल नसेल, नाही असेल तरी लिहून घ्या, असेल तरी लिहून घ्या. ओके, cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, हा एक फॉर्म्युला आहे. नंतर आता जे हे 4 फॉर्म्युले, हे 4 फॉर्म्युले जे आहे हे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन. डिफॅक्टरायझेशनचं काय असं, फॅक्टरला तोडायचं काम करतो. ओके, आता इकडे बघा, 2 टाइम ऑफ साइन ए कॉस बी, जर हा फॅक्टर असेल, हे असा फॅक्टरचा असा फॉर्मेट असेल, तर आपण काय करतो, साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. आता लक्षात घ्या, इथं मी शॉर्टकट मध्ये जेव्हा तुम्ही पहिलं असं लिहिलं फुल फॉर्मेट मध्ये, इथं खाली कसं लिहिलं मी, इथं लक्षात घ्या, पहिला ए असेल बी असेल, पहिल्यामध्ये ए प्लस बी असेल, दुसऱ्यामध्ये ए मायनस बी असेल, लक्षात ठेवायचं आहे का. नंतर बघा, 2 टाइम ऑफ cos A sin B is equal to sin A plus B minus sin A minus B. कळलं का. नेक्स्ट 2 टाइम ऑफ cos A cos B is equal to cos A plus B plus cos A minus B. आलं लक्षात. नेक्स्ट 2 टाइम ऑफ sin A sin B is equal to minus cos A plus B plus cos A minus B. कळलं का. समजले सगळे. याला आपण असं पण लिहिता येतं, पण असं जर लिहिलं तिथं प्लस मायनस ए बी इथं नाही मागे चालला जाईल, म्हणजे हा फॉर्म्युला असा पण लिहिला जातो, काही प्रॉब्लेम नाहीये. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी, म्हणजे या मायनसला मागे सरकवून दिला तर या फॉर्म्युल्यामध्ये चालला जातो तो. कळलं का. सगळे समजले. आता नेक्स्ट, जर आता इकडे बघायला गेलो साइन ए, आता हा बघा, हा आपला काय होता डिफॅक्टरेशन फॉर्म्युले 4. आता हे आपले फॅक्टरेशन फॉर्म्युले, जर आपले साइन या फॉर्मेट मध्ये असेल तर आपण त्याला फॅक्टराइज फॉर्म मध्ये लिहितो. नाही, दिस इज द फॅक्टराइज फॉर्म. आता फॅक्टराइज फॉर्म जास्तीत जास्त कुठे यूज होतो, लिमिट मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये. का बरं, जेव्हा डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये आपल्याला कट करायचं असेल तर त्याला फॅक्टर बनवावं लागतं. कळलं का. त्याला फॅक्टर बनवण्यासाठी हे फॉर्म्युले मॅक्झिमम टाइम यूज होतात. आलं लक्षात. आणि हे फॉर्म्युले केव्हा होतात, जेव्हा लाईन मध्ये सोल्युशन आहे ना आपल्याला आज चर्चा करायचंय, तेव्हा हे फॉर्म्युले यूज होतात, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले यूज होतात. कळलं का. डिव्हिजन, न्यूमरेटर डिनोमिनेटरच्या एक्झाम्पल मध्ये हे 4ही क्वेश्चन, म्हणजे हे 4ही फॅक्टरायझेशन वाले फॉर्मेट यूज होतात. लक्षात घ्या, मी कुठे कुठे यूज होतं ते पण सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्षात घ्या. जिथं जिथं तुमचं लिमिट आलं, न्यूमरेटर डिनोमिनेटर असं आला, सपोज एखाद असेल असं आला साइन ए मायनस साइन बी असा आला एक क्वेश्चन. आपण मध्ये तुमचं आलं कॉस ए प्लस बी बाय 2 असं येऊन गेलं, नाही तर ए मायनस बी बाय 2 असं होऊन गेलं. आता लक्षात घ्या, इथं तर नाही दिसत आहे, मग याला काय करायचं, फॅक्टर मध्ये डिनोमिनेटर न्यूमरेटरला कट करण्यासाठी या फॅक्टर मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं कन्वर्ट करणार बघा, इथं होऊन जाईल 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 अपॉन मध्ये कॉस ए मायनस बी बाय 2. हे दोन्ही सारखे झाले आणि हे कट झाला, नंतर डायरेक्ट साइन येऊन गेला. बस. कट करण्यासाठी डिनोमिनेटर न्यूमरेटर कट करण्यासाठी आपण यूज करतो. आणि कुठे यूज करतो, लिमिट मध्ये जास्तीत जास्त. जेव्हा लिमिटचे एक्झाम्पल येतील, लिमिट मध्ये मॅक्झिमम टाइम आपण हीच मेथड करतो, न्यूमरेटर डिनोमिनेटरला डिलीट करायचं असतं म्हणून. का बरं, कारण डिनोमिनेटर मध्ये 0 देणार तर आपल्याला तो 0 काढावा लागतो लिमिट मध्ये. ओके, तर एल हॉस्पिटल रूल अप्लाय करावा लागतो डेरिव्हेटिव्ह देऊन. तिकडे पण हे आपण अप्लाय करतो. नेक्स्ट जर बघायला गेलो, हे फॉर्म्युले बघून घ्या, सगळे फॉर्म्युले बघून घेऊ. साइन ए मायनस साइन बी, तो काय असेल, साइन 2 टाइम ऑफ कॉस ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2. कळलं का. बघा, एस मायनस एस म्हणजे साइन मायनस साइन मध्ये काय असतो, 2 टाइम ऑफ कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ए मायनस बी बाय 2. हे लक्षात ठेवायचं. हा जो फॉर्मेट आहे याच्यासोबत, तो जो फॉर्मेट आहे याच्यासोबत लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सी प्लस सी म्हणजे कॉस प्लस कॉस. कॉस प्लस कॉस काय असेल, 2 कॉस ए प्लस कॉस बी इज इक्वल टू 2 टाइम ऑफ कॉस ए प्लस बी बाय 2 ए प्लस बी बाय 2
इंटू कॉस ए मायनस बी बाय 2. आलं लक्षात. नेक्स्ट सी मायनस सी, इकडे काय करायचं, मायनस साईन बाहेर असतं, 2 टाइम ऑफ साईन ए प्लस बी बाय 2 इथं इंटू कॉस ए मायनस बी बाय 2 झालं. आलं लक्षात. हे फॉर्म्युला अशा प्रकारे तुम्हाला आठवण करायचं, लर्न करायचे. नेक्स्ट, दीज आर द सिक्वेन्स, सिरीज सिक्वेन्स. इथं काय दिलेलं आहे, सम. बघा लक्षात घ्या, हा ए प्लस बी ए, हा काय आहे, एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. बघा लक्षात घ्या, एपी दिलेला आहे, एपी आपल्याला गिवन दिलेला आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. त्याचा जर मी सम करणार तर मला हा फॉर्म्युला आपला होतो, हा फॉर्म्युला जनरेट होतो. हे थोडं लक्षात राहा, जास्त विचारलं जाणार नाही, येत पण नाही, आलं तर ठीक आहे, हे फॉर्म्युला माहित पाहिजे. इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, लेट इट बी, बट यू वॉन्ट टू राईट द फॉर्म्युला ॲज वेल. कळलं का. नेक्स्ट थिंग इज व्हॉट, कॉस साठी काय, कॉस साठी पण सेम फॉर्म्युला आहे, सिरीज सिक्वेन्स मध्ये कॉस साठी पण सेम फॉर्म्युला आहे, साईन साईन असतो, फक्त कॉस इथे लिहायचा असतो. बघा दोन्ही फॉर्म्युला मध्ये काय चेंज आहे, हा साईन आहे ना कॉस आहे, बस एवढाच आहे, दुसरा काहीच नाही. आलं लक्षात. दॅट्स इट. आता जो लास्ट टॉपिक आहे तो आपल्याला बघायचा आणि त्याचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे. तो लास्ट टॉपिक म्हणजे जनरल सोल्युशन्स. ओके, जनरल सोल्युशनचे मॅक्झिमम टाइम सीईटी मध्ये मॅक्झिमम टाइम क्वेश्चन्स आलेले आहे, खूप वेळा, प्रत्येक वर्षी येतो, सोडायचा नाही. आता तो कसा करायचा, पहिले तो तुम्ही पाठ करून घ्यायचा. काय पाठ करायचे, जनरल सोल्युशन्सचे फॉर्मेट. जनरल सोल्युशनचा एन वाला फॉर्मेट असतो. ओके, 2 सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन. पण जनरल सोल्युशन जास्त विचारला जातो, प्रिन्सिपल सोल्युशन डायरेक्ट निघतो. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये एन ची व्हॅल्यू राहत नाही, पण जनरल सोल्युशन मध्ये आपण सांगतो जनरल फॉर्म एन मध्ये व्हॅल्यू काढा, एन ची व्हॅल्यू तुम्ही काय पण टाकू शकता. पण इथे लक्षात ठेवायचं, जनरल सोल्युशन मध्ये एन वाली टर्म आहे ते लक्षात घ्यायचं आहे का. आता इथं इक्वेशन दिलेले आहे, त्या इक्वेशन नुसार आपल्याला समजून घ्यायचं. जर साइन एक्स इज इक्वल टू 0 असेल, आता साइन एक्स इज इक्वल टू कोणत्या डिग्रीवर 0 असतो रे, डोकं लावा. साइन एक्स इज इक्वल टू 0 कोणत्या डिग्रीवर असतो, 0 डिग्रीवरती. म्हणजे 0 डिग्रीवरती आपण काय असतो, आपला अँगल किती असतो रे, हा एक्स म्हणजे अँगल आहे तुमचा, बरोबर का नाही. हा, 0 डिग्रीवरती अँगल किती असतो रे, कुठे असतो, कोणत्या ऍक्सिस वरती असतो, एक्स ऍक्सिस वरती असतो. जर आपण क्वाड्रंट बघायला गेलो, हा तुमचा 0 असतो, किंवा याला आपण 2π पण म्हणतो, बरोबर का नाही. इथं मग इथं जर आपला एक असं राहिला, याची व्हॅल्यू 0 म्हणजे तो कुठे या साईडला आहे ना, बरोबर का नाही. किती अँगल दाखवतो, 0 अँगल दाखवतोय. मग त्याचा एन पाय आपला काय राहील, फॉर्मेट राहील. आलं लक्षात. म्हणजे तुझं जो जनरल सोल्युशन असेल 0चा, साइन एक्स इक्वल 0 याचा असेल एन. इथं मी 1 टाकेल, 2 टाकेल, 3 टाकेल, त्याची व्हॅल्यू 0 देणार आहे. एक्झाम्पल घ्या, हा तुमचा 2π2n आहे, इथं तुमचा पाय असतो 3π असतो, 4π असतो. मला सांगा साइन पायची व्हॅल्यू सांगा. साइन पायची व्हॅल्यू पण काय तुमची 0च आहे. साइन पायची व्हॅल्यू, साइन 2π ची व्हॅल्यू, 3 ची व्हॅल्यू, 4 ची व्हॅल्यू, साइनची किती पण व्हॅल्यू टाका ती तुमची किती असेल, 0 असेल. म्हणजे 0 ही व्हॅल्यू कुठे कुठे एक्झिट होते रे, जिथं जिथं पाय आहे, जिथं जिथं पाय, इथं इथं, आणि पायचे मल्टिपल्स आहे. ओके, तिथं म्हणजे इथं काय आहे तुझं 1π 2π 3π, म्हणजे एन पाय टर्म 1 2 3π. इथं काय असतो रे, इथं आणि इथं. लक्षात घ्या, साइन या लाईन वरती आणि या लाईन वरती काय असतो, 0 असतो. आलं लक्षात. कॉस π/2 वरती, कॉस लक्षात घ्या π/2 वरती, आणि हा -π/2 म्हणजे -π/2 इन द सेन्स 3π/2 असतो. याला -π/2 पण सांगू शकतो आपण. याच्या वरती इथं तो काय असेल, 0 असेल, इथं पण 0 असेल. म्हणजे इथं 1 2, इथं nπ/2 वरती ना कॉस काय असेल, 0 असेल. इथं परत आला, इथं आला, इथं आला, इथं आला, 0 होत राहील. इथं साइन 0 होईल, इथं कॉस 0 होईल. आलं लक्षात. चेक करू आता कॉस 0 बघा, कॉस 0 बघा, π/2 आला. जर मी n नंबर ऑफ पाय मध्ये π/2 जर ऍड केला ना, तर तो सिंपल आहे. हा जर पाय मी 1π घेतला, पाय मध्ये मी 1 ऍड म्हणजे पाय मध्ये मी 1/2 ऍड केला, म्हणजे π/2 ऍड केला, तो इथे येतो 3/2 होऊन जातो. बरोबर नाही. इथं आणि या लाईन वरती कॉस काय असतो, 0 असतो. सिंपल आहे, 0 आहे म्हणून याचा फॉर्मेट काय झाला, हा त्याचं जनरल सोल्युशन. ऑप्शन मध्ये दिलेलं असतं, हे सोल्युशन दिलेले असतात. तुम्हाला यांच्यापैकी एक पिक करायचं. पण
ते कसं टिकायचं मी तुम्हाला सांगेल, सॉल्युशन कसं करायचंय. नंतर नंतर जर 0 राहिला, tan 0 आला तर एन पाय असतो, लक्षात घ्या, सिंपल एन पाय. जनरल सोल्युशन एन पाय असतो. tan 0 जर आला तर एन पाय असतो, दॅट्स इट. नेक्स्ट, साइन एक्स इज इक्वल टू 1. बघा स्पेशल कंडिशन कोणकोणते, 0 आणि 1च्या कंडिशन. 0 आणि 1च्या कंडिशन का पण स्पेशल आहे रे, डायरेक्ट आन्सर निघतं, दॅट्स इट. आलं लक्षात. कारण इथं बघा, इथं स्पेशल कंडिशन नाही. इथं हा 90 डिग्री वरती, बरोबर, साइन 90 कॉस 90, सॉरी कॉस, हा साइन 90 कॉस 0, कॉस 0 इज 1 ना, कॉस 0 इज 1 आणि साइन 90 इज 1, बरोबर की नाही. आपण 90 हे ते बघू शकतो, अँगल्स बघू शकतो. आता बघा साइन 1 वरती काय असतो, एकचा जनरल फॉर्मेट हा असतो आणि हा असतो, या दोन्हीपैकी एक. आलं लक्षात. नंतर दोन्ही सारखे आहे, मल्टिप्लाय ऍड करून दिलं, कॉमन काढलं, सारखे येणार आहे. नंतर इथं कॉस एक्स इज इक्वल टू 1 राहिला तर त्याचा जो जनरल फॉर्मेट आहे, जनरल सोल्युशन आहे 2n पाय असेल. नंतर आता इथं वेगळं आहे. इथं काय होतं रे, इथं जो अँगल होता, इथं काय होता, साइन 0 डिग्री होता, बरोबर की नाही. म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 होता, बरोबर, एक्स इक्वल टू 0 होता. इथं तुमचा एक्स, इथं साइन, सॉरी कॉस, आता सांगा कॉस कुठे 0 असतो रे, 90 वरती 0 असतो. हा तुमचा 90 डिग्री होता, कॉस 90 डिग्री होता. आलं लक्षात. नेक्स्ट, जर टॅन हा बघितला, टॅन एक्स हा कोणत्या डिग्रीवर असतो, 0 कुठे असतो रे, टॅन 0 कुठे असतो, 0 कोणत्या अँगल वरती 0 असतो, 0 डिग्री वरती असतो. टॅन इज 0 ऑन द 0 डिग्री, 0 डिग्री, टॅन 0 डिग्री हा 0 असतो, लक्षात घ्या. आलं लक्षात, हो का नाही, समजले का. तशा प्रकारे आता इथं ठीक आहे, 090 चालू होतं, इथं 090 नाहीये. इथं काय बरं, इथं अँगल्स स्पेसिफाय दिलेला आहे, वेगवेगळे अँगल्स आहेत. इथं अँगल बघा कसे असेल, इथं अँगल काही येऊ शकतो, π/2 येऊ शकतो, π/3 येऊ शकतो, ओके, 1π/2 सॉरी, इथं π/4, 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री, म्हणजे रेडियन मध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटतील. ते व्हॅल्यू राहू शकतात, काय सांगता येत नाही. ओके, मग आपल्याला फक्त हे आयडेंटिफाय करावं लागेल, जो थीटा आहे याचा मधला आहे किंवा नाही, तेव्हा जाऊन हा जनरल सोल्युशन असेल. लक्षात घ्या मी काय सांगतो. जर तुमची थीटाची, जर तुमचा आन्सर आला, सपोज याचा आन्सर आला, याचा आन्सर तुमचा एक्स इज इक्वल टू तुमचा आन्सर आला 3π/2 आला, सपोज 3π/2. आता बघा रे, 3π/2 याच्यामध्ये येईल का, π/2 आणि याच्यामध्ये येईल का, या इंटरव्ह्यू मध्ये येईल का, नाही, याच्यामध्ये याचं जनरल सोल्युशन आलं नाही. पण मी सपोज π/2 केला, π/2 म्हणजे किती डिग्री रे, 90 डिग्री ना, π/2 म्हणजे 90 डिग्री. आता सांगितलंय भाऊ 90 डिग्री पण चालेल, म्हणजे याचा जनरल सोल्युशन म्हणजे काय झालं, याचं जनरल सोल्युशन इथं असेल. 90 पेक्षा खाली येऊन लागा, अजून 90 पेक्षा मी 30 घेतो, सपोज 30 आला, 30 किती असतो, π/6, इज इट, π/6, 30 डिग्री घेतला, π/6 घेतला, π/6 याचा मधला, हो याच्या मधला. आता याचा मधला, आता याचं जनरल सोल्युशन काय असेल, हा असेल. डोक्यात आलं का, समजले का, समजले सगळ्यांना, कळलं का काय सांगतोय. नंतर बघा इथं कॉस एक्स हा असेल, तर याचं जनरल सोल्युशन हा असेल. जास्तीत जास्त ना 1, 2 आणि 3 याच्यावरती जास्तीत जास्त विचारलं जातं. हे 3 महत्वाचे, 3 पाठच करून घ्यायचे आणि इंटरव्ह्यू पाठ करून घ्यायचे. इंटरव्ह्यू महत्वाचे, हे या तिन्हीवरती जास्त भर असतो सीईटी वाल्यांचा. तिन्ही सोल्युशन, हे सोल्युशन तुम्हाला दिसतील, पण क्वेश्चन कसे ते बघा पहिले. हे तिन्ही पैकी एक तुमचं सोल्युशन असेल. साइन आला तर हा फॉर्म्युला आहे, कॉस आला तर हा फॉर्म्युला आहे, टॅन आला तर हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात, हे लक्षात ठेवायचं, जनरल सोल्युशन लक्षात ठेवायचे. नंतर कॉस एक्स हा सोल्युशन आहे, टॅन एक्स इंटू टॅन थिटा, एक्स इज इक्वल टू चा जनरल सोल्युशन एन पाय प्लस और मायनस थिटा आहे. एक लक्षात घ्या, कॉसचा जो एक्स हा जर आला 2n पाय प्लस और मायनस थिटा, थिटाचा इंटरवल चेक करून घ्या.
0 to पाय मधला राहायला पाहिजे, म्हणजे 0 डिग्री टू 180 डिग्री मधला कोणताही अँगल चालेल इथं. कळलं का? म्हणजे इथं नाही आला तर इथं तरी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आलं लक्षात? नंतर इथं बघा याचा इंटरव्हल बघा -π/2 टू π/2. आता -π/2 म्हणजे काय? हा -π/2 असतो, लक्षात घ्या खाली, आणि वरती π/2. हे अंडरस्टँडिंग साठी मायनसचे अँगल्स. इकडनं इथपर्यंत सगळे अँगल याच्यामध्ये येतील. डोक्यात आलं का? इथं बघा इंटरव्हल समजून घ्या. 0ला सोडून 0च्या वरचे सगळे पायपर्यंत. इथं -π/4 ला सोडून त्याच्या पुढचे, म्हणजे इकडनं सगळे, इकडनं असे जाऊ का असे जाऊ, मायनस आता इकडनं असं जाऊ, इकडनं इथपर्यंत, पण कोणाला? याला सोडून, -π/2 ला सोडून तर 90 डिग्री पर्यंत, 90 डिग्रीला पकडू. ओके, नेक्स्ट sin 2x cos 2x tan 2x. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू सारखी असते, n π ± θ असते. कळलं का? लिहून घ्या. पहिले सांगितलं जीपी. आता जीपी काय असतं रे? जीपी आणि एपी मध्ये फरक काय आहे सांगा. जीपी म्हणजे, लक्षात घ्या, याचा आणि याचा रेशो, याचा आणि याचा रेशो, याचा आणि याचा रेशो, याचा आणि याचा रेशो सारखा असतो, तेव्हा आपण त्याला जीपी म्हणतो. म्हणजे समज मी R2 घेतला, आपण R1 घेतला, इज इक्वल टू R3 घेतला, आपण R2 घेतला. यांचे जे रेशो असतात आपल्याकडे बघा, लक्षात घ्या, जीपी दिलेली आहे, हे 3 जीपीचे टर्म दिलेले आहे. इथं प्रत्येकाने असा एक अँगल मी टाकला तर ही जीपी आहे. या जीपीला आपल्याला नंबर मध्ये पाहिजे, पण त्यांनी दिले ट्रिग्नोमेट्रिक मध्ये. आता याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे की तुमचा थीटा काय असेल, मग थीटा कोणता असेल हे बघा. इथं एक्झॅक्ट व्हॅल्यू दिली का नाही? इथं तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन काढणार, प्रिन्सिपल सोल्युशन वरनं तुम्हाला जनरल सोल्युशन काढावं लागेल, आणि तिकडे ट्राय अँड एरर मेथड करावं लागते. कळलं का? मग बघा काय होणार, जेव्हा मी R घेईल आणि इकडे रेशो अप्लाय करेल, जर हा जीपी आहे तर हे इक्वल असतील, बरोबर का नाही? मग बघा इकडे R², R काय तुमचा? हा तुमचा R आहे, सॉरी R2 काय? R1 आहे, R2 R3, बरोबर का नाही? R2 तुमचा कॉस आहे, तर मी इथं लिहिल कॉस थिटा अपॉन R1 काय तुमचा? 1/6 साइन थिटा, बरोबर, इज इक्वल टू R3 काय तुमचा? टॅन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. आता मला सांगा रे, हा इथे काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॉस काय झाला? cos² थिटा. आणि हा बघा, हा डिओमीटर जो असतो तो न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, म्हणजे इकडे 6 होऊन जाईल, आणि कॉस आणि कॉस काय होऊन जाईल? इथं जाईल तो cos² थिटा होऊन जाईल, cos² थिटा. आणि हा इथं जाईल तेव्हा काय होऊन जाईल? टॅन इज इक्वल टू टॅन थिटा इंटू साइन थिटा, बरोबर की नाही? ओके, नेक्स्ट आता काय करू शकतो आपण? मग बघा, इथं टॅनला मोठं करा, साइन कट होऊन जाईल, म्हणजे साइन स्क्वेअर होऊन जाईल, कट नाही होणार, म्हणजे स्क्वेअर होऊन जाईल. का बरं? कारण टॅन जो असतो आपला तो साइन मध्ये कन्वर्ट करा. टॅनला बघा, लक्षात घ्या, इथं कॉस आहे, तिथं साइन आहे, मला टॅनला कन्वर्ट करायचं. एक तर तुम्हाला कॉसला कन्वर्ट करावं लागेल, साइनला कन्वर्ट करावं लागेल, नाही तर टॅनला कन्वर्ट करावं लागेल. टॅनला कशामध्ये कन्वर्ट करणार? कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट करणार. अवघड म्हणजे कोणता अवघड आहे? टॅनला कन्वर्ट करता येतो आपल्याला. टॅन काय असतो तुमचा? साइन अपॉन कॉस असतो. कळलं ना? मग कन्वर्ट करायचं, 6 cos² थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. हा झाला, हा काय होऊन जाईल? sin² थिटा होऊन जाईल. म्हणजे मी इथे लिहू शकतो रे, 6 cos² थिटा इज इक्वल टू sin² थिटा अपॉन cos थिटा. कॉस इथे येईल तर इकडे 6, इकडे येईल तर काय होऊन जाईल? इकडे येईल तर काय होऊन जाईल? मल्टिप्लाय होऊन जाईल ना. मग लिहा, इथे काय लिहिल मी? 6 टाइम ऑफ cos³ थिटा, हा इकडनं इकडे आला, इज इक्वल टू sin² थिटा, बरोबर ना? बरोबर ना? आता बघ भाऊ, मला बघा मला थिटा काढायचा आहे,
मला थिटा काढायचा आहे. थिटा काढण्यासाठी मला हा कॉस आहे तर हा पण कॉस पाहिजे, हा साईन आहे तर हा पण साईन पाहिजे. मला दोन्ही सारखे पाहिजे ना थिटा काढायचा. मला कोणत्या फॉर्मेट बनवायचं? साईन इज इक्वल टू साईन, कॉस इज इक्वल टू कॉस, टॅन इज इक्वल टू टॅन, याच्यामध्ये बनवावं लागेल. पण तिथं तो साईन आहे, कसं बनवेल बरं? आयडेंटिटी यूज करा. फर्स्ट आयडेंटिटी ऑफ द साईन काय असते? साईन स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. आता कॉस पाहिजे मला, तर तिकडे गेला तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आणि तसंच साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युला अप्लाय करून घ्या. आता साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू कॉस मध्ये कन्वर्ट होते? हो होते. मग याला कन्वर्ट करा की मग याला, पण आता स्क्वेअर नाहीये. याला मी स्क्वेअर करेल तर एक कॉस उरून जाईल. मग याला नाही करता येईल, मग याला करेल मी. मग करा 6 कॉस क्यूब थिटा इज इक्वल टू, याला करा साईन स्क्वेअर थिटाच्या जागेवर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ठेवा. ठेवल्यानंतर कॉसला याला सगळ्यांना घेऊन येऊन लागा. इथे घेऊन आलं तर 6 कॉस क्यूब थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज -1 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू आली. आता काय करायचंय की आता थोडं डोकं लावा. इथं ट्राय अँड एरर मेथड करायची असते. मला सॅटिस्फाय करायचंय. मी इथं कोणता अँगल टाकेल, तेव्हा जाऊन 0 आन्सर येईल. आपल्याकडे सिम्पली कोणते अँगल असतात? 0 डिग्री असतो, 30 डिग्री असतो, 45 डिग्री असतो, 60 डिग्री असतो, 90 डिग्री असतो. 5 टाकून बघा, 5 वेळा ट्राय करा, काही प्रॉब्लेम नाही. मग डिग्री म्हणजे अँगल टाका. ओके, 0 डिग्री टाका बरं. 0 डिग्री किती असतो? मी एक वेळा 0 डिग्री टाकतो. मी जर 0 डिग्री टाकला, कॉस 0 इज व्हॉट? कॉस 0 इज 1. बरोबर. हा 1चा क्यूब 1 राहील, म्हणजे हा 6 प्लस हा 1 मायनस, अरे भाऊ आता -1, हा तर खूप मोठा नंबर येऊन राहिला रे. हा तर 0 होणार का? हा 0 होईल का? नाही, हा 0 नाही होणार. मग याला नाही करायचं, मग दुसरा करा. कॉस 60 1/2, तर 1/2 टाकू. आता 1/2 टाकून बघू 0 होतं का चेक करू. जर मी 1/2 टाकला तर बघा, लक्षात घ्या, 6 इंटू 1/2 चा क्यूब. हे आपण मागे चुकीचं टाकलं होतं का? मग ते सॉल्व्ह केलं असतं आलं असतं आन्सर. ते सॉल्व्ह केलं असतं आलं असतं. 1/2. एक मिनिट, चला चेक करू. एक मिनिट हा बघा, मी पहिले सांगतो तुम्हाला. 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री 0 रेडियन, π/6 रेडियन, नंतर π/4 रेडियन आणि π/3 रेडियन तुम्हाला टाकायचे. π/3 रेडियन टाकून बघू. π/3 टाकला म्हणजे कॉस π/3 रेडियन म्हणजे कॉस 60 डिग्री किती झाला? 1/2. ओके, सो मी 1/2 टाकतो. 1/2 टाकला क्यूब प्लस करा बरं, हा 1/2 स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. सॉरी 0 नका लिहा, इकडे आज इट इज ठेवू. याला सॉल्व्ह करा. याला जर मी सॉल्व्ह केलं, याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होऊन जाईल रे? 6 आपण हा काय होऊन जाईल तुमचा 8 होऊन जाईल. बरोबर. प्लस हा तुमचा 1/4 होऊन जाईल, -1. ओके, नेक्स्ट याच्या एलसीएम काय? 8. म्हणजे इकडे मी काय करेल, इथं 2 ने मल्टिप्लाय करेल, इथं 2 ने करेल. ओके, नाही इकडे डिवाइड करून द्या. सॉरी, इथं डिवाइड करून द्या. इथं 3, इथं 4 होऊन जाईल. म्हणजे 3 + 1/4 -1 इज इक्वल टू, आता हा झाला 4/4 -1 म्हणजे 1 - 1 इज इक्वल टू 0. यस, बरोबर. म्हणजे 1/2 इज द करेक्ट आन्सर. 1/2 इज युअर करेक्ट आन्सर. जर मी 1/2 इज द करेक्ट आन्सर म्हणजे मी काय घेतला? π/3 घेतला. म्हणजे माझी थिटाची व्हॅल्यू आली π/3. माझी थिटाची व्हॅल्यू काय आली? π/3. कोणाची? मी कोणाचं टाकलंय? कॉस टाकलाय. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3. बरोबर की नाही? हो का नाही? π/3 टाकला मी ट्रायल एरर मेथडने. आता मला सांगा, कॉसच्या टर्म आहे, चेक करा कोणता फॉर्म्युला आहे. चेक करा, कॉस वाला कोणता आहे? 2.5.
चेक करा कुठे आहे. ओके, इथं इथं थिटा आहे, तिथं π/3 आहे. हा प्लस. ओके, बघा पहिले तर बघा 2n वाला कोणता आहे. हा बो हे 2 आहे, यांना कट करून द्या. मग उरला काय. आता बघायचं प्लस मायनस थिटा आहे, प्लस मायनस थिटा आहे, प्लस मायनस थिटा. आपला थिटा काय आलेला आहे हा. मग हा राहील का नाही राहणार, म्हणजे तुमचा आन्सर राहील हा. डोक्यात आलं कसं केलं. आलं का. ट्रायल अँड एरर मेथडने आपण काय केलं, प्रत्येकाची व्हॅल्यू टाकली. आलं लक्षात.